नमस्कार. तर गोंदिया जिल्ह्यातल्या शाळांमध्ये मुलांना शिकवायला खरंच शिक्षक आहेत का? चला, आज आपण एका ऑफिशियल रिपोर्टच्या माध्यमातून या प्रश्नाचं उत्तर शोधूया. ही आकडेवारी आपल्याला तिथलं खरं चित्र दाखवेल. आता पुढे जाण्याआधी दोन शब्द समजून घेऊया जे आपल्याला या रिपोर्टमध्ये सतत दिसतील. UGT म्हणजे अंडर ग्रॅज्युएट टीचर किंवा आपण सोप्या भाषेत म्हणू शकतो प्राथमिक शिक्षक, आणि दुसरं आहे GT म्हणजे ग्रॅज्युएट टीचर जे माध्यमिक शाळेत शिकवतात. हे लक्षात ठेवलं की पुढचे आकडे समजायला एकदम सोपे जातील. तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की गोंदिया जिल्ह्यात शिक्षकांची जी टीम आहे ती खरेच पूर्ण आहे का? म्हणजे जेवढे शिक्षक असायला हवेत तेवढे आहेत की नाही? चला, सरकारी आकडेवारी काय सांगते तेच बघूया. सगळ्यात आधी आपण हे बघूया की कागदोपत्री प्लॅन काय आहे. म्हणजे सरकारी योजनेनुसार गोंदिया जिल्ह्यासाठी किती शिक्षकांची पदं मंजूर करण्यात आली आहेत. आणि हा आकडा आहे तब्बल 3,523. हो, ऑफिशियल रेकॉर्डनुसार गोंदिया जिल्ह्यासाठी एकूण 3,523 शिक्षक पदं मंजूर आहेत. आता हा आकडा तर मोठा दिसतोय, पण हे फक्त कागदावरचं प्लॅनिंग आहे, खरं चित्र नाही. आणि हे बघा, हा आकडा आम्ही कुठून घेतलाय याचा हा पुरावा. हा आहे तो ऑफिशियल सरकारी तक्ता. इथे तुम्ही स्पष्टपणे ग्रँड टोटलच्या समोर 3,523 हा आकडा बघू शकता. म्हणजे आपली सगळी माहिती पक्क्या सोर्सवर आधारित आहे. ठीक आहे, प्लॅन तर आपण बघितला. पण आता बघूया प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे. या मंजूर पदांपैकी खरंच किती शिक्षक शाळांमध्ये जाऊन काम करत आहेत? तर लेटेस्ट डेटा आपल्याला सांगतो की प्रत्यक्षात फक्त 2,826 शिक्षक कार्यरत आहेत. बघा, मंजूर पदं आणि प्रत्यक्षात काम करणारे शिक्षक यातला फरक आत्तापासूनच दिसायला लागलाय. ही स्लाइड बघा. इथे सगळं चित्र एकदम क्लिअर होतं. एका बाजूला आहेत कागदावरची 3,523 मंजूर पदं आणि दुसऱ्या बाजूला आहेत प्रत्यक्षात काम करणारे फक्त 2,826 शिक्षक. हा जो फरक आहे तो आपल्या डोळ्यांसमोर आहे. आता हा जो प्लॅनिंग आणि रियालिटीमधला फरक आहे याचा थेट परिणाम काय? तर रिक्त पदं. चला आता बघूया की किती जागा रिकाम्या आहेत. आणि हा आकडा खरंच विचार करायला लावणारा आहे. संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात मिळून तब्बल 732 शिक्षकांची पदं रिक्त आहेत. 732. हा आकडा आपल्या शिक्षण व्यवस्थेवर खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करतो. आणि पुन्हा एकदा, हा आकडा कुठून आला याचा पुरावा तुमच्या समोर आहे. हा सरकारी तक्ता बघा. या टोटलच्या समोर तुम्हाला 732 हा आकडा स्पष्टपणे दिसेल. बरं, पण या 732 रिक्त पदांमध्ये नेमकी कोणती पदं जास्त आहेत? आकडेवारी बघितली तर असं दिसतंय की सगळ्यात मोठी कमतरता ही अंडर ग्रॅज्युएट टीचर्सची म्हणजेच UGTची आहे. आणि ही कमतरता किती मोठी आहे? तर एकूण रिक्त जागांपैकी तब्बल 605 जागा या फक्त प्राथमिक शिक्षकांच्या म्हणजे UGTच्या आहेत. या एकाच आकड्यावरून आपल्याला या समस्येची तीव्रता लक्षात येते. हा बार चार्ट बघा. यातून चित्र आणखी स्पष्ट होतं. सगळ्यात उंच बार आहे UGTचा, 605 पदं. त्यानंतर नंबर लागतो GTचा म्हणजे माध्यमिक शिक्षकांचा, 108 पदं. आणि मग आहेत भाषा शिक्षक, 76 पदं. पण सगळ्यात मोठी पोकळी ही प्राथमिक शिक्षकांच्या बाबतीत आहे. पण थांबा, या गोष्टीत एक छोटासा ट्विस्ट आहे. एकीकडे आपण बघतोय की शेकडोंनी जागा रिकाम्या आहेत, पण दुसरीकडे काही शाळांमध्ये गरजेपेक्षा
पेक्षा जास्त शिक्षक आहेत. याला अतिरिक्त पदे असं म्हटले. याचा अर्थ काय? तर ही समस्या फक्त जागा भरण्याची नाहीये, तर शिक्षकांच्या योग्य वितरणाची म्हणजे मॅनेजमेंटची सुद्धा आहे. पूर्ण जिल्ह्यात असे एकूण 35 शिक्षक अतिरिक्त आहेत. आता रिक्त पदांच्या तुलनेत हा आकडा खूपच लहान आहे, मान्य आहे. पण तो आपल्याला हे नक्कीच सांगतो की शिक्षक भरती आणि त्यांच्या पोस्टिंगच्या सिस्टीममध्ये कुठेतरी काहीतरी गडबड आहे. चला तर मग या सगळ्या आकडेवारीचा आता आपण सारांश बघूया. या रिपोर्टमधनं नेमकं काय समोर येतंय? आणि ही आहे त्या रिपोर्टमधली शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची टेबल, समरी टेबल. ही आपल्याला टक्केवारीमध्ये संपूर्ण चित्र दाखवते. तर या सगळ्या विश्लेषणाचा जो सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा निष्कर्ष आहे तो हा की गोंदिया जिल्ह्यातील एकूण शिक्षक पदांपैकी जवळपास 19.8% म्हणजे आपण म्हणू शकतो की जवळजवळ 20% पदं रिक्त आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक 5 शिक्षकांमागे एका शिक्षकाची जागा रिकामी आहे. आणि याचा सगळ्यात जास्त परिणाम कोणावर झालाय? तर तो झालाय प्राथमिक आणि भाषा शिक्षकांवर. रिपोर्टनुसार अंडरग्रॅज्युएट टीचरची म्हणजे UGTची तब्बल 23.3% पदं आणि भाषा शिक्षकांची 21.1% पदं रिक्त आहेत. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. जेव्हा प्रत्येक 5 पैकी एका शिक्षकाचं पद रिकामं असेल तेव्हा त्या वर्गात बसलेल्या मुलांच्या शिक्षणावर, त्यांच्या भविष्यावर याचा नेमका काय परिणाम होत असेल हा विचार करण्यासारखा प्रश्न